पुण्यात आज संध्याकाळी राहुल गांधींची तोफ दडाडणार बहुचर्चित छात्रों की गूंज कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचं लक्ष। विद्यार्थ्यांच्या समस्या जेनझी आंदोलनावरून केंद्र आणि राज्य सरकारवर करणार हल्लाबोल। राहुल गांधी पुण्यात उतरण्याआधीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। 3000 लोकांना प्रत्येकी 35,000 रुपये वाटल्याचा भाजपचा गंभीर आरोप। काँग्रेसनं उडवली आरोपांची खिल्ली। राहुल गांधींमुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली। संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। सप्टेंबरनंतर सरकारच्या पडझडीला सुरुवात होईल, राऊतांचा दावा। पुण्यातील राड्यावरून अभाविपचा समाचार। पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमाआधी मोठा राडा। कार्यक्रमाला येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना एबीव्हीपीनं डांबल्याचा एनएसयूआयकडून आरोप। दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची जटापट, पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप। चूक होत असते दुरुस्त करा, मनोज जरांगेंचं पुन्हा सरकारला आवाहन। मराठा आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास संघर्ष होणार असल्याचा इशारा। अब्दुल सत्तारांनी आंतरवाली सराटीत जाऊन घेतली जरांगेंची भेट। पंचवीस तारखेला मुख्यमंत्री फडणवीसांकडून महायुतीतले आमदार मंत्री नेत्यांसाठी स्नेहभोजन। फडणवीस महायुतीला मार्गदर्शन करण्याची शक्यता। आज पुण्यातल्या मोरगावात खासदार संजय राऊतांचं रामरक्षा आंदोलन। राम मंदिर देणगी घोटाळा विरोधात राज्यव्यापी आंदोलन। 8ही विधानसभा मतदारसंघांमध्ये रामरक्षा रथ फिरवून जनजागृती करणार। सिम कार्ड घेताना आता बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आवश्यक। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। आधार पॅन कार्ड दाखवून सिम मिळणार नाही। सिम कार्ड बंद करताना देखील व्हेरिफिकेशन बंधनकारक।